पावशा बाणावर आहे काही चावलू नको. 400ची पावती. 400ची पावती. 400ची पावती देणार 350 वाला. चालेल. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी, आज 10 सप्टेंबर 2025. आजचा काही जो काही बाजारभाव आहे ते आपण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. काय असणार आहे काही नाही. त्यासोबतच मित्रांनो, काल संध्याकाळी 4च्या नंतर अचानक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अशी आवक झालेली होती. आता तुम्ही बघू शकता साधारणतः 3 वाजत आले, 2 लाईन या फूर भरलेल्या आहे. पण अजून तरी मोजके असे काही व्यापारीच मध्ये जात आहे. एक्सपोर्टवाल्यांनी जे काय पावत्या लावलाय ती कालच्या तुलनेत 100 रुपयाचा फरक आहे. तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळूनच जाईल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. त्यात आजचा जो काही व्हिडिओ होता त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काय भावनिक साध आहे, शेतकऱ्यांचे कष्ट आहे, शेतकऱ्यांचे काय प्रतिक्रिया आहे त्या तुम्ही जरूर बघा. आणि तो हे तुम्हाला शेवट पर्यंत दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची काय व्यवस्था आहे, काय दुर्दैन्य अवस्था होतीये, त्यावर जे काही व्यापारी आहे हे पण बोलताय, काय त्यांची हसी मजाक चालू आहे. हा काय खेळ लावला का शेतकऱ्यांचा. आपले जे काही क्या बोलते पब्लिक या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आमची बाजू पूर्णतः ही पहिले शेतकऱ्यांसाठीच असणार आहे. ते आम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दिसूनच जाणार. त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. धन्यवाद. चालेल भैया. 231 रुपये एक्सपोर्ट. एक्सपोर्ट के लिए 231. आपका एक्सपोर्ट का काम है क्या? एक्सपोर्ट लोकल दोनों है. दोनों है क्या? दोनों माल लिया क्या? वोकल लिया. ये क्या बोले? ये लिया 151 रुपये. हाँ, मीडियम 151 लिया. और ये अपना एक्सपोर्ट 231 रुपये लिया. ठीक है, चलो धन्यवाद. 90. क्या 90? जाली 90. हाँ 90 नहीं 90 चालीस. 90 जाली 251 रुपये. 251 खाली 251 खाली 251. एवढं कमी का लागतं? क्यों है इतना कम भाव? बेंगलोर चालू हो गया. बैंगलोर चालू हो गया. बेंगलोर माल मार्केट. अभी पिछले 2-3 दिन पहले बारिश हुई थी, आज डायरेक्ट बैंगलोर चालू हो गया. इसलिए भाव कम हुआ क्या? हमको हमारे किसानों को कुछ मालूम होना चाहिए ना, क्यों भाव कम हो रहा है, ज्यादा हो रहा है. कब बढ़ेगी? लोगों का माल खत्म होने के बाद. कौन लोगों का माल खत्म होगा तब भाव बढ़ेगा. चालू हुआ अभी माल. क्या चालू हो गया? लोगों का अभी माल आया हुआ यार. बढ़ेगा क्या अगला? मार्केट बढ़ेगी. 4-5 दिन मार्केट बढ़ जाएगी. चला धन्यवाद. केडगाववरून आले. रेडगाववरून आले. काय मागितलं आज? 211 काय अपेक्षा आजची त्यांची? 250 रुपये. 250 रुपये तरी लावायला पाहिजे. याच्या मागचा थोडा काय गेला होता त्यांचा? 350 रुपये. 350 गेला होता. एवढा मोठा बाजारभाव 100 रुपयाचा फरक पडला. काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांना काय सांगू शकता? तुमचे जे कष्ट आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकता? आता काही शेतकरी मालाचा आवक वाढल्यामुळे काय उन्हामुळे माल उडून आला का एवढा? धन्यवाद. बोनीचा वक्कल 350 रुपये खाली होईल. 400ची पावती देतो. किती कॅरेट आहे? नाही एकदम सरळ बोल ना भाऊ, आपलं एकदम कडकडीत. काय मागितलं अण्णा? 350 नाही आम्ही आमच्या तोंडाने कधीच असा भाव सांगत नाही. आम्ही ते तुमच्याकडूनच एक्सपोर्ट माल 350 रुपयांनी खाली होऊ राहील. हो ना. 400ची पावती देतो. 450 पण 350 100% खाली. अच्छा अच्छा. भाई बोलो भाव बताओ. हमारा भाई है ना, हमारा भाई है ना, इंट्रोडक्शन के लिए हमारा भाई है. बोलो. अभी आप एंटरटेनमेंट मत लो. भावली अभी क्या है लेने क्या ले आप? 180 रुपए. 180. क्या आपने लोकल के लिए? हाँ लोकल के लिए. अरे लोकल से भी लोकल है यार. पंजाब में क्या हुआ है ऐसा? क्या नहीं, आप मुझे बताइए जो आज का बाजार भाव क्यों कम हुआ है? अब ये तो भैया हमें भी पता नहीं है. टमाटर कम लगा हुआ है महाराष्ट्र में. आगे क्या बेच रहे हैं? टमाटर जो थोड़ा और ज्यादा लगवाओ तब जाके महंगाई होगी. अभी कम लगा हुआ. हाँ कम लगा हुआ है टमाटर. टमाटर कम आ रहा है ना, मंडी में भी टमाटर कम आ रहा है. हाँ अच्छा टमाटर कम लगा हुआ है, कम आ रहा है मार्केट से. इसीलिए खरीदने के लिए आ रहा है ना. नमस्कार दादा. नमस्कार. काय कुठून आला? शिरसगाव लोक. शिरसगाववरून आले. काय मागितलं? 181 रुपये मागू. 181 रुपये मागून राहिले. काय वाटतं काहीतरी जायला पाहिजे?
काय 200-250 रुपये तरी सरासरी जायला पाहिजे. 250 रुपये तरी झाला पाहिजे. 250 असं- रुपये तरी झाला. हा नाही, असं असू राहिलं मग आपलंच माला ना आपणच कालच हसू 250 राहिलं. रुपये दिलेले. ₹20 तोडायचा खर्च आहे, 30 गाडीचं भाडं आहे, हा. ₹2 हमली, काय आता त्याच्यात ₹60 जागेवर खर्च आहे. शेतकऱ्यालाच कळलं नेमकी काय कमी व्हायला मागं म्हणे पाऊस कमी आला पाऊस आला आणि आता म्हणते काय वाढलं काय नाही. आता बघितलं ना तू आता एक जण काय बोलून गेला. ही अशी परिस्थिती चालू आहे आता. लय जाऊन परिस्थिती. सगळं जे उठत ते शेतकऱ्याच्या बोकात येऊन पडत. हा ना. काय करावं तर काय करावं शेतकरी. शेतकऱ्याचं असं आहे ना. काय परिस्थिती काय नेमकी कशामुळे बंद झालं काय झालं हेच कळलं. काहीच तेच कळत काही नाही. कळायला मला. तर एकाएकी मार्केट पडलं ना. हा ना. एक पडलं. एकाएकी मार्केट धन्यवाद चांगली आहे. क्या मांगा अभी नहीं लिए कुछ, ये अभी आराम. आराम चालू है. कब लोगे अरे लो गुप्ता जी नहीं लो काय घेणार? इनको मैं आपको भी तो कहूंगा काय लो रे वो बताओ. तुम जो मांगा रहे हो बताओ ना उनको. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव काय तुमचं? रंगनाथ काळे, कुठून आलं? नांदगाव तालुका. मोठं नांदगाव. हो, काय मागितलं शेठ आता? ₹150 म्हणून राहिले. 150 रुपये म्हणून. हा, मीडियम आहे, ₹150 मीडियम माल आहे. राहिले. किती तोडा आहे आपला? 10-11 होतो. 10-11. मित्रांनो बघू शकता तुम्ही माल मीडियम माल आहे. लोकल वाल्याने 150 रुपये मागितला आजचा. काय आजची परिस्थिती आहे एक तर दयानीय आहे एकदम. शेतकऱ्यांनी काय करावं? टमाटे आणावं का नाही असं झालंय. मग आज आम्हाला 100 किलोमीटर वरून यावं लागेल. ₹30 कॅरेट तोडायचंय, ₹30 कॅरेट गाडी भाडं आहे. आणि आता काय म्हणते काय विल्हेवाटच लागवड जायची. ते काय आता घरी पैसे न्यायचे की नाही ते काय माहित नाही. असं या शेतकऱ्यांची एकदम दयनीय अवस्था आहे एकदम. काय वाटतं तुम्हाला शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? एकदम वाईट कंडिशन झाली शेतकऱ्यांचे. एकदम म्हणजे भाव एकदम पडून गेले आज खालपासून. आम्ही आता 1-2 जण व्यापाऱ्याला विचारलं पण की बाबा असा अचानक भाव काय का कमी झाला तर ते म्हणताय बँगलोर चालू झालं. आता 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणे पाऊस झाला त्याच्यामुळे असं झालं. पुढे पंजाबला चालू आहे आणि आज डायरेक्ट म्हणताय का बँगलोर चालू झालं. आता आम्हालाच बघून नाही राहिलं काय करावं काय नाही. आता काय करणार आहे? शेतकऱ्याला कोणी वालीच नाही हो. हा ना? शेतकऱ्याला कोणीच वाली नाही, सगळ्यात महत्वाचं. नाही आम्ही आहे ना आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूून आम्ही शेतकऱ्यांचे मार्केटमध्ये आले का व्यापारी भाव ठरवणार, बरोबर आहे का नाही? कोणत्या कांदा याच्यात गेला का तो तिथं बी कांद्याचा माल ते ठरवणार. इथं आपले काय परिस्थिती आहे त्यांना वावरात काहीच माहित नाही, बरोबर आहे. बरोबर चालेल धन्यवाद. तुम्ही आता ते त्यांच्या समोर टमाटे उपटायची पाळी करून राहिले. मी बोललो तर ते तू व्हिडिओ टाकणार नाही. एवढं चांगलं बोललं. माल भारी हो खरंच. काय करायचं? पाचवा तोडा आहे का? गाव कोणतं? नमस्कार मंडळी. आज 1 नंबरची खरेदी झालेली आहे आपली. माल बघू शकता तुम्ही एक्सपोर्ट माल आहे. पहिलीच खरेदी दादांची झाली. दादांना त्यांचं नाव विचारू कुठून आले काय आले किंवा थोडं त्यांना विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? पुंडलिक संधान. तुमचं किरण थोरात. गाव चिंचखेड. जवळूनच आलं. किती तोडा आहे? 5 तोडा. 5 तोडा आहे का? कोणती व्हरायटी लावली तुम्ही? सेजंटाचे 108. 108. आणि याच्या व्यतिरिक्त काही आरमान वगैरे काय लावले? नाही. मित्रांनो बघू शकता सिजंटाचे 108 व्हरायटी आहे. माल साईज मध्ये 1 नंबर माल आहे. एकदम आपला एक्सपोर्ट क्वालिटी आहे. आता मागितलं काय मागितलं? 401 ची पावती दिली. काय आज काय अपेक्षा आहे आजच्या बाजारभावानुसार? 500ची अपेक्षा होती पण नाही ना. आजच्या बाजारभावानुसार 400 ठीक आहे भाऊ. त्याच्यात त्या भावात खाली होणार नाही असं बोलतात ते. आणि आता त्यांनी ठोकून टाकूनच घेतलं. तिथं असा भाव दिला आता तिथं तसं खाली होईल नाही. हे आता काय तुम्हाला काय वाटतं 15 जूनची लागवड लावली शेतकऱ्यांनी किती दिवसात संपेल? 15 दिवशी तरी अजून अच्छा तो पहिला व्यवहार करून घ्या तुम्ही मग आपण बोलूया. राहुल उशीर. राहुल उशीर. किती तोडा दादा? 7-8 आहे. 7-8 होतो. अरे मन व्हरायटी. अरे मला अच्छा काय मागितलं आता? 200 रुपये. 200. काय मागचं थोडा काय भाव गेला होता? मागचा 350 रुपये. 350. काय तरी आजच्या अपेक्षा काय? 300 रुपये तरी जायला पाहिजे. 300 रुपये तरी जायला पाहिजे. शेतकऱ्यांचं कष्ट वगैरे. अच्छा त्याच्यामुळं ते म्हणते उन्हामुळे मला आता पाऊस थांबलाय त्याच्यामुळे माल ओढून येऊ राहिला म्हणे. बरोबर. त्याचा काही परिणाम आहे का? काही नाही वाढलाय माल वाढला. 15 दिवसाचे 15 जूनची काय लागवड आहे किती दिवस चालला? ती अजून 15 दिवस. 15 दिवस असं नवीन लागवडवाले चालू होतात. हा चालू. मग आवक मध्ये काय परिणाम वाटेल का? जे आधीचे प्लॉट आहे ना ते दुऱ्या चालू होतील त्यांच्या पण. खोडवे. हा हा ना.
मग आवक कमी होईल म्हणजे वाटेल का थोडंफार नाही का काय आवक वाढतच ते राहील? परिसर सांगा ना काय तुम्ही सांगा ना काय शेतकऱ्याला कळू द्या. आवक नाही कमी होणार. आवक नाही कमी होणार का? एक एरिया संपला दुसरा एरिया कुठला तरी चालू होऊन जातो आता दिंडोरी पट्टा चालू होईल याच्यामध्ये. हा दिंडोरी पट्टा चालू होते नागपंचमी लागवड राहते त्यांची. त्याच्यामुळे आवक कमी पडला असं काय वाटत नाही. हा किती कॅरेट ना भाव नाही हा ना पण काय आता ते बघ आता व्यापाऱ्यांनी असं चालू केलं पहिलं म्हणत्या म्हणे का पाऊस चालू म्हणे पंजाब हरियाणाला आणि आज म्हणत्या का डायरेक्ट बँगलोर चालू झाला आता नेमकी काय कळतंय शेतकऱ्याला कळा नाही हे घे पहिले भाव करून घ्यायचा आरकेसी सेठजी लोकल काय घ्या आपण लोकल लो 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 मागो क्या मागणं मागो क्या मागा 200 ₹225 नाही कमी लावा आम्ही सांगितलं त्याच्यामध्ये 30 रुपये बरोबर आम्ही हिशोबात सांगितलं मला काही अडवानी काही सांगायचं आणि मग हे करायचं माझ्या नाही त्याच्यात बघा परिस्थिती आज वास बघा दादा काय लावतं बघा 75 काय मागितले काल काय ना